इकडे इकडे न भव्य दिव्य अशी तिरंगा यात्रा मोदी साहेबांच्या संकल्पनेतून राबवण्यात आली। आज ज्या पद्धतीनं या तिरंगा यात्रेमध्ये ज्या पद्धतीनं नागरिक उत्साहामध्ये सहभागी झालेले आहेत, त्याचबरोबर युवक युवती यामध्ये सहभागी झालेले आहेत। मला असं वाटते की येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रभक्ती हीच प्रथम अशा दृष्टिकोनातून एक प्रकारचं वातावरण या अखंड देशभर तसंच या कराड तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे। हा जी तिरंगा यात्रा याच्यामध्ये सहभाग सर्वांचा झालेला आहे। खऱ्या अर्थानं कराड तालुक्याला स्वातंत्र्याची एक परंपरा आहे। सातारा जिल्हा आणि सांगली जिल्हा हा एकच जिल्हा पूर्वी होता आणि या दृष्टीनं पंतप्रधानांनी जे आव्हान केलेलं आहे, आव्हानाला अनुसरून या संपूर्ण कराड तालुक्यातील सर्व विद्यार्थी, नागरिक, स्वातंत्र्य सैनिक ह्या सर्वांचा, महिलांचा, युवतींचा, तरुणांचा सहभाग या ठिकाणी झालेला आहे। येते आणि त्या माध्यमातून एक चैतन्यमय वातावरण, देशभक्तीचं वातावरण आज संपूर्ण कराड शहरामध्ये संपूर्ण नवयुवक असतील, विद्यार्थी आणि सर्व नागरिकांच्या मध्ये तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळते। आणि त्या माध्यमातून आज प्रत्येकाच्या मनामध्ये तनामध्ये या ठिकाणी देशभक्तीचं वातावरण या माध्यमातून तयार झालेलं पाहायला मिळते। हर घर तिरंगा हर मन तिरंगा या महत्त्वपूर्ण मोहिमेमध्ये सहभाग घेण्यासाठी तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या भव्य तिरंगा यात्रा घेण्यात आल्या, देशामध्ये ज्या भव्य तिरंगा यात्रा घेण्यात आल्या, त्याच्यामधली एक कराडमध्ये आयोजित करण्यामध्ये प्रशासनाला, नागरिकांना, खेळाडूंना, ज्येष्ठ नागरिकांना, स्वातंत्र्य सैनिकांना आणि राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांना देखील यश आलं। आपण आज पाहत असाल की अत्यंत भव्य असा सहभाग या तिरंगा यात्रेमध्ये झालेला आहे। देशाच्या पंतप्रधानांनी जी अपेक्षा केली की सगळ्या जाती धर्माचे, सगळ्या वर्गामधले लोक याच्यामध्ये सहभागी व्हावे आणि देश प्रथम, राष्ट्र प्रथम ही भावना दृढ करण्यासाठीचा प्रयत्न जो देशामध्ये आहे, त्याला बळकटी देण्याचा एक प्रयत्न हा कराडमधून होतोय।